So now up to this moment we have discussed this thing. Now we are discussing what are the materials, what are the components of your poles. ओके, किंवा डिस्ट्रीब्युशन जी लाईन्स आहेत त्याचे जे पोल्स असतात किंवा डिस्ट्रीब्युशन लाईनचे कंपोनंट्स काय आहेत, मटेरियल काय काय यूज होतं त्याच्याकरता ते आपण डिस्कस करूया. सो आय थिंक ऑल ऑफ यू हॅज इन द डिस्ट्रीब्युशन लाईन. प्रत्येकाने डिस्ट्रीब्युशन लाईन आणि पोल्स बघितलेले आहे. तर सर्वात मेन कंपोनंट काय आहे तुमचा पोल. ओके, त्याच्याकरता 2 ते 3 टाईपचे पोल्स यूज होतात. एक असतात मेटल पोल, दुसरे असतात सिमेंट पोल आणि तिसरे वुडन पोल. सो वुडन पोल्स नावडेज आर नॉट यूज. म्हणजे आधी जुन्या काळामध्ये जवळपास 100-1 वर्ष आधी हे पोल यूज व्हायचे वुडन पोल. त्याच्यानंतर सिमेंट पोल्स आणि आता मोस्टली तुम्ही बघतात ते मेटल पोल. सो व्हॉट इज द पर्पज ऑफ दिस पोल? These poles are used to support the conductor with the help of cross arm and insulator. या पोलचा पर्पज काय आहे तर पोल काय करतात, कंडक्टरला सपोर्ट करतात. सपोर्ट कंडक्टर्स. हे जे कंडक्टर दिसत आहेत ना तुम्हाला 1 2 3 ओके 4, या कंडक्टरला सपोर्ट करण्याचं काम कोणाचं आहे? हे पोलचं. ओके, या पोलला ते सपोर्ट करतात. इथं बघू शकता तुम्ही कंडक्टर पोल काय करतो, या कंडक्टरला सपोर्ट करतो. कशाच्या याने तर क्रॉस आर्म. ही जी दिसते आहे तुम्हाला, दिस इज द क्रॉस आर्म. दिस इज कॉल्ड ॲज क्रॉस आर्म. या क्रॉस आर्मचं फंक्शन काय की हे जे कंडक्टर्स आहेत ना यांना एका पर्टिक्युलर डिस्टन्सपर्यंत एकमेकांपासून दूर ठेवायचं काम या क्रॉस आर्मचं आहे. आणि त्या क्रॉस आर्मवर इन्सुलेटर्स असतात. त्याच्या मदतीने ते काय करतं की त्या कंडक्टर्सला एकमेकांपासून लांब ठेवतं. इज इट क्लिअर? हे लक्षात आलं आहे पोलचं काय काम आहे? व्हॉट इज द फंक्शन ऑफ पोल? पोल विल ॲक्ट ॲज अ सपोर्ट टू द कंडक्टर विथ द हेल्प ऑफ विथ द हेल्प ऑफ क्रॉस आर्म अँड द इन्सुलेटर. हा झाला पहिला पार्ट तुमचा याच्यामधला. आता हे दिसतंय, दिस इज कॉल्ड ॲज द क्रॉस आर्म. दिस स्ट्रक्चर, ओके, दिस स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज क्रॉस आर्म. या क्रॉस आर्मचं जर तुम्ही फंक्शन बघितलं तर काय आहे की या कंडक्टरमधनं डिस्टन्स ठेवण्याचं काम कोण करतं? क्रॉस आर्म. ओके, सो द बेसिक फंक्शन ऑफ द क्रॉस आर्म इज टू सपोर्ट द इन्सुलेटर. ते काय करतं, या क्रॉस आर्मवर काय प्लेस केलेलं आहे आपण? इन्सुलेटर. आणि त्या इन्सुलेटरवरनं आपण काय करतोय, कंडक्टरला माउंट करतोय किंवा कंडक्टर त्याच्यावर कनेक्ट करतोय. ओके, सो द function of cross arm is to support the insulator and from this insulator I am passing the conductors. ओके, सो कंडक्टर आपण डायरेक्टली हवेमध्ये असा ठेवू शकत नाही, कारण ते काय होईल, तो एअरमध्ये तर राहणार नाही, तो खाली पडून जाईल बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटी. सो मला त्याला आहे ना कुठेतरी असं सपोर्ट द्यावं लागेल. पण मी जर मेटॅलिक सपोर्ट दिला तर त्या कंडक्टरमधनं करंट फ्लो होणार आहे, तो डायरेक्टली ग्राउंडला जाईल. त्याकरता मला काहीतरी काय करावं लागेल की इन्सुलेटर यूज करावं लागतील. सो ते क्रॉस आर्म आहे त्याच्यावर हे इन्सुलेटर्स लावलेले आहेत आपण, आणि त्या इन्सुलेटरच्या वरनं तुमचे कंडक्टर्स पास होतात. सो ते इन्सुलेटर्स काय करतात, त्या इन्सुलेटरच्या वरच्या साईडला असा ग्रूव असतो. ओके, आणि त्या ग्रूवमधनं ते कंडक्टर्स, हा जो ग्रूव आहे ही जी लाईन आहे याच्यामधनं तुमचा कंडक्टर असा पास होणार. ओके, आणि हे काय करतो की याला एक डिस्टन्स प्रोव्हाइड करतो जेणेकरून इथच्या लेवलमध्ये आणि इथच्या लेवलमध्ये इन्सुलेशन वाढेल, एअर ॲज अ इन्सुलेशन ओव्हर हिअर. सो दीज आर कॉल्ड एज द क्रॉस आर्म. ओके, नेक्स्ट वन इज दॅट वी आर गोइंग टू डिस्कस इज क्रॉस आर्म झालं आपल्या याच्यामध्ये. आता पुढचं जर बघितलं तर व्हॉट इज ऑन द इलेक्ट्रिक पोल. इलेक्ट्रिक पोलवरचे पार्ट्स कुठले दिसतात तुम्हाला, तर तुम्ही इलेक्ट्रिक पोलवर बघू शकता सर्वात प्रत्येक इलेक्ट्रिक पोलवर तुम्हाला इन्सुलेटर दिसणार. मग ते इन्सुलेटर एकतर व्हाईट कलरचे असतील किंवा कॉफी कलरचे किंवा ब्लॅक कलरचे इन्सुलेटर दिसतात तुम्हाला, किंवा आजकाल तुम्हाला ट्रान्सपरंट इन्सुलेटर्स पण आहेत. सो इन्सुलेटर ॲक्ट ॲज अ इन्सुलेशन, दिस विल ॲक्ट ॲज अ इन्सुलेशन बिटवीन युअर कंडक्टर अँड द पोल. ओके, हा करंट ते याच्यामधनं डायरेक्ट पास होऊ शकत नाही. त्याच्यानंतर जो दुसरा पार्ट दिसतोय तुम्हाला वायर्स, कंडक्टर्स. हे जे दिसत आहेत दीज आर द कंडक्टर्स विच आय वॉन्ट टू कॅरी. तिथं तुम्हाला दिसतात कटआउट्स, याला आपण नॉर्मली DO पण म्हणतो. ओके, सो एक कटआउट्स दिसतात. हे कटआउट काय करतात तुम्हाला, इन केस ऑफ इमर्जन्सी और इफ यू वॉन्ट टू डू सर्टन वर्क्स यू कॅन जस्ट ड्रॉप आउट फ्यूज. ओके, सो या कटआउटला दुसरं नाव काय आहे, ड्रॉप आउट फ्यूज पण आहे. नंतर हे क्रॉस आर्म, जुन्या काळामध्ये आपण जस्ट बोललो की वुडनचे असायचे, तर हे वुडनचं एक लाकूड असतं याच्यामधनं, याच्यावरनं आपण इन्सुलेटर प्लेस करून त्याच्यावरनं कंडक्टर करंट पास करतो. त्याच्यानंतर असतं लाईटनिंग अरेस्टर. सपोज जर लाईटनिंग डिस्चार्ज झाला माझा, तर हे लाईटनिंग अरेस्टर काय करते की त्या लाईटनिंग डिस्चार्जला ग्राउंडला कनेक्ट करण्याचं काम करतं लाईटनिंग अरेस्टर, सो दॅट माय सिस्टम इज गोइंग टू बी मेंटेन सेफ.
त्यानंतर न्यूट्रल वायर असेल माझी. ओके, जो स्टार पॉईंट असतो ना ट्रान्सफॉर्मरचा, तिच्यापासून जी वायर निघते ती झाली तुमची न्यूट्रल वायर. सो ती न्यूट्रल वायर. सेकंडरी वायर असेल तुमची, सो इन्स्ट्रुमेंटेशन वगैरे करता यूज करतो. त्यानंतर ट्रान्सफॉर्मर, हा सिंगल पोल ट्रान्सफॉर्मर झालेला आहे, सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर. पण आपल्याकडे नॉर्मली आपण 3 फेज ट्रान्सफॉर्मर यूज करतो. रूरल एरियामध्ये, खेड्यापाड्यामध्ये तुम्ही अशा टाईपचे ट्रान्सफॉर्मर बघू शकता. ओके, त्यानंतर कॉपर वायर, दिस इज यूज फॉर अर्थिंग पर्पज. ग्राउंड वायर, त्या पोलपासून एक खाली वायर येतं कॉपरची, ती अर्थिंग करता दिलं जातं. त्यानंतर काही काही केसेसमध्ये आपण काय करतो की फोनच्या केबल्स पण तिथूनच रन करतो. बट नाव डेज इट इज नॉट गोइंग टू बी यूज, त्याच्याकरता सेपरेट यूज केलेले आहेत, साध्या याच्यात नाही. आणि गे वायर्स असतात, ते पोलला सपोर्ट्स देण्याकरता एक वायर असतं. आता तुम्ही बरेचदा बघता की हा पोल असेल माझा. ओके, हा माझा पोल आहे, असा मी प्लेस केलेला आहे. याच्यानंतर ते क्रॉस आर्म वगैरे आहे आणि इथं एक 3 वायर जात आहेत त्याच्यावरनं. ओके, या पोलला सपोर्ट देण्याकरता अशा वायर्स प्लेस केलेल्या असतात दोन्ही साईडला. आणि या वायर असतात गे वायर. हे गे वायर काय करतात, त्या पोलला सपोर्ट देण्याचं काम करतात. ओके, सो आपण एक मेन कंपोनंट जो आहे तो कंडक्टर. सो कंडक्टर जो यूज होतो ना, तो असतो तुमचा ACCR नॉर्मली. ओके, सो आपण जो कंडक्टर यूज करतो 11 kV ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशन सिस्टीम करता, तो असतो माझा ACSR कंडक्टर. ACSR कंडक्टर इज नॉर्मली यूज. Okay, so this ACSR means aluminum conductor steel reinforce. So your ACSR stand for your aluminum conductor steel reinforce. तर त्याच्यामध्ये आपण हे केलेलं असतं. अँड दिस इज द स्ट्रेडेड कंडक्टर. दिस कंडक्टर इज अ स्ट्रेडेड कंडक्टर, म्हणजे सॉलिड कंडक्टर एका जागी नाही आहे, त्याला आपण असं फिरवत नेलेलं आहे. ओके, सो दिस इज द स्ट्रेडेड कंडक्टर. सो दिस इज रिक्वायर्ड टू से कंपेन्सेट फॉर युअर सर्टन से इफेक्ट्स. ओके, प्रॉक्झिम इफेक्ट असेल तुमचं, तर ते, आणि दुसरा जो इफेक्ट आहे त्याला आपण कंपेन्सेट करण्याकरता स्ट्रेडेड कंडक्टर यूज करतो. ओके, सो दिस कंडक्टर्स कॅन बी यूज ओव्हर हिअर. नोट, नॉर्मली वी आर गोइंग टू प्रिफर द स्ट्रेडेड कंडक्टर. तर काही याच्यामध्ये कॉपर कंडक्टर पण यूज होतात, बट द कॉस्ट ऑफ कॉपर कंडक्टर इज टू हाय. So we are not going to prefer the copper conductor for this purpose. Instead of that, we are going to use the ACSR conductor, which is most commonly used conductor for the distribution system. Okay, त्यानंतर येतं तुमचं 11 kV ड्रॉपआउट फ्यूज. बरेचदा काय असतं, तुम्ही ज्याला DO म्हणतात, DO असतात ना तुमच्या पोलवर. तर आता इथं जर बघितलं तुम्हाला DO दिसेल. इथं एक याला पण नाही आहे, काही का आपण ट्रान्समिशन आपल्याकडे जे पोल्स आहेत त्याच्यावर DO दिसतो आपल्याला. सो असे 3 DO असतात त्याला, ती प्रत्येक फेजचा एक DO. 3 फेज करता 3 DO. ओके, सो यू कॅन ड्रॉप आउट. दिस विल डिस्कनेक्ट द इनकमिंग फ्रॉम द आउटगोईंग. म्हणजे इनकमिंग जो असतो तो ट्रान्सफॉर्मरला जाण्याच्या आधी आपण त्याला डिस्कनेक्ट करू शकतो. तुमच्या लाईनला, पोलला जो सप्लाय येतो, इथं जर पोल माउंटेड सबस्टेशन असेल तुमचं, तर इथनं येणारा सप्लाय इथपर्यंत डिस्कनेक्ट करण्याकरता जो DO असतो, ते आपण त्याला ट्रान्सफॉर्मरवर वर्क करायचं असेल तर त्याच्याकरता DO यूज करतात. सो दॅट इज कॉल्ड ॲज द ड्रॉपआउट फ्यूज. त्यानंतर 11 kV हॉरिझॉन्टल आयसोलेटर्स. सो बऱ्याचशा याच्यामध्ये तुम्हाला आयसोलेटर यूज होतो. सो देर इज अ डिफरन्स बिटवीन द आयसोलेटर अँड सर्किट ब्रेकर. ओके, सो आयसोलेटर्स कॅन बी ऑपरेटेड अंडर नो लोड कंडिशन ओनली. म्हणजे त्याच्यामधनं करंट फ्लो होत नाही, त्या केसमध्ये आपण नॉर्मली आयसोलेटर यूज करतो. in that case we are going to prefer it. ओके, सो 11 kVच्या याच्यामध्ये आपण असे आयसोलेटर यूज करतो याच्यात. सो इट इज द 3 फेज, हा एक फेज, हा दुसरा फेज आणि तिसरा फेज करता. मग आयसोलेटर्स आर ऑफ डिफरंट टाईप्स, हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल असेल. सो दीज आर कॉमनली यूज आयसोलेटर. नंतर एअर ब्रेक स्विच. ओके, सो दिस ॲक्ट ॲज अ सर्किट ब्रेकर ओव्हर हिअर. तुमचा जो एअर ब्रेक स्विच आहे ना, तो असा टाईपचा दिसतो तुम्हाला. सो इफ यू वॉन्ट टू डिस्कनेक्ट द सप्लाय, देन दिस ॲक्ट ॲज अ एअर ब्रेक स्विच ओव्हर हिअर. So this component also here. Lightning arrestor. This is a lightning arrestor. लाइटनिंगचं स्ट्रोक जर आलेला असेल तुमच्या या केसमध्ये, सो इथं काय होतं, बरेचदा क्लाउड्स असतात आणि हे क्लाउड्स असतात ना, सो दिस क्लाउड्स मे डिस्चार्ज विथ द नेबरिंग क्लाउड, और दे मे डिस्चार्ज टू द ग्राउंड, और दे मे डिस्चार्ज टू द युअर ट्रान्समिशन लाईन. एखाद्या लाईनवर आला तर इथचे जे चार्ज आहेत, सपोज बेसिकली लाइटनिंग डिस्चार्ज कसं होतं, इथं माझा आहे ना एक क्लाउड आला आहे, हा क्लाउड आहे पॉझिटिव्ह चार्ज. या पॉझिटिव्ह चार्ज क्लाउडमुळे काय होईल, माझी जी लाईन आहे त्या लाईन जी आहे त्याच्यावर आहेत इलेक्ट्रॉन्स. हे इलेक्ट्रॉन्स त्या क्लाउडखाली ॲक्युमुलेट होतील, बिकॉज माय पॉझिटिव्ह चार्जेस अँड निगेटिव्ह चार्जेस अट्रॅक्ट इच अदर. आणि त्याच्यात काय होतं की हे इलेक्ट्रॉन्स इथे ॲक्युमुलेट झाले, पण काय होईल की थोड्या वेळाने हा क्लाउड निघून जाईल,
कारण क्लाउड मुव्हिंग असतात. तो क्लाउड निघून गेला की हे जे इलेक्ट्रॉन्स त्याच्या खाली जमा झालेले होते लगेच बाहेर पडतील आणि एक्सेसिव्ह चार्ज होईल. मग हा एक्सेसिव्ह चार्ज जायचा कुठे, तर त्याच्याकरता आपण लाइटनिंग अरेस्टर यूज करतो. सो दिस लाइटनिंग अरेस्टर रिलीज द एक्सेसिव्ह चार्ज टू द ग्राउंड. Okay, so for that purpose I am going to use 11 kV polymer lightning arrestor. So there are different types of lightning arrestor. Ceramic चे पण असतात. Then this one is your insulator. आपण जे बघितलं ना आता की हा जो पोल आहे, या पोलवर पिन टाईप इन्सुलेटर. आता ही जी दिसते आहे ना पोल, दिस इज द इनलार्ज फिगर फॉर दिस वन. या केसमध्ये तुम्हाला दिस इज द ग्रूव. थ्रू दॅट ग्रूव आय एम गोइंग टू पास द कंडक्टर. या कंडक्टर, माझा जो कंडक्टर आहे तो या ग्रूवमधनं पास होणार आहे. सो बेसिकली इट डज नॉट टचेस द एनी पार्ट ऑफ युअर पोल. ओके, तुमच्या पोलच्या कुठल्याही फिजिकल पार्टला, मेटेलिक पार्टला तो टच करणार नाही. तो या ग्रूवमधनं पास होईल फक्त. आणि त्याला आपण पॅक करण्याकरता इथं एक कंडक्टर वगैरेचं इन्सुलेशन देऊ शकतो. म्हणजे बांधण्याकरता तार वगैरे नाही बांधू शकतो त्या केसमध्ये. आणि ह्या दुसऱ्या टाईपचा इन्सुलेटर असतं जिथं तुम्हाला एंड करायचं आहे. एखाद्या गोष्टीला आपण एंड करतो ना, त्या टाईपला तिथे यू आर गोइंग टू यूज दिस वन इन्सुलेटर. ओके, त्यानंतर तुमचं बर्ड गार्ड पण असतं. आता पक्षी वगैरे बसतात त्या पोलवर, दॅट मे रिझल्ट इन टू द सड ॲक्सिडेंट. तर पोलवर आपण बर्ड गार्ड वगैरे पण यूज करतो. सो दीज आर सम कॉमनली यूज मटेरियल्स फॉर युअर डिस्ट्रीब्युशन लाईन. 11 kVची जी डिस्ट्रीब्युशन लाईन आहे त्याच्याकरता आपण हे मटेरियल यूज करतो. त्यामध्ये पहिलं काय बघितलं आपण, पोल. त्याच्यानंतर इन्सुलेटर. पोलचं फंक्शन आहे टू सपोर्ट द कंडक्टर विथ द हेल्प ऑफ क्रॉस आर्म अँड द इन्सुलेटर. त्यानंतर इन्सुलेटरचं काय फंक्शन आहे, सो दिस इन्सुलेटर विल सपोर्ट माय कंडक्टर लाईन ऑन द क्रॉस आर्म. हा इन्सुलेटर जो आहे ना, तर क्रॉस आर्मवर माझ्या कंडक्टर लाईनला सपोर्ट करतो. त्याच्यानंतर बर्ड गार्ड जर बघितलं, पिन इन्सुलेटर्स आर फिटेड वुडन पीसेस known as the bird guard for the safety to avoid earth fall short circuit due to bird sitting. आता हे पोल्स असतात, तुम्ही बघतोय बरेचदा की या पोलवर आहे ना पक्षी बसलेलेच असतात. ओके, इथं तर नॉर्मली ते कंडक्टरवर बसलेले असतात. हा जो कंडक्टर याच्यावर पक्षी बसलेले असतात पण त्यांना शॉक लागत नाही. वाय दॅट बर्ड्स डज नॉट एक्सपिरियन्स द शॉक इवन दो दे आर सिटिंग ऑन द लाईव्ह लाईन्स. ओके, तुमचे पक्षी आहे ना तारावर बसलेले असतात ज्याच्यातनं करंट फ्लो होतो तरी त्यांना शॉक लागत नाही. का बरं? तर त्याचा करंट कॅरिंग पार्ट कम्प्लीट नाही होत त्यामुळे. ॲक्च्युली करंट कशावर डिपेंड आहे, तुमच्या व्होल्टेजवर, पोटेन्शियल डिफरन्सवर. ओके, आपण आत्ताच बघितलं की पोटेन्शियल डिफरन्सवर तुमचा करंट डिपेंड करतो. आता काय होतं की करंट जो आहे ना, हा पक्षी माझा या वायरवर बसलेला आहे. ही एक वायर आहे. ओके, सपोज हा माझा कंडक्टर आहे आणि या कंडक्टरमध्ये काय आहे, इथं 400 व्होल्ट, सपोज 400 व्होल्ट आहे आणि या पॉईंटवर सर्वीकडे काय आहे 400 व्होल्टच आहे. इज इट क्लिअर? हा जो तार आहे माझा, हा मी 400 व्होल्ट आहे. कोणाच्या रिस्पेक्टमध्ये? ग्राउंडच्या रिस्पेक्टमध्ये. मी जर ग्राउंडच्या रिस्पेक्टमध्ये याचं पोटेन्शियल मेजर केलं तर 400 व्होल्ट आहे. पण फक्त या पॉईंटच्या रिस्पेक्टमध्ये इथचं पोटेन्शियल 400 व्होल्ट असेल का? या दोन पॉईंटमध्ये मला व्होल्टेज मिळेल का काही? तुम्ही जे घरात व्होल्टेज मेजर करता, तुमच्याकडे एक सपोज सॉकेट आहे. आपण जे मल्टीमीटरने व्होल्टेज मेजर करतो ते कुठे मेजर करतो? एक फेज असतो आणि दुसरा न्यूट्रल असतो. फेज आणि न्यूट्रलमध्ये 2 प्रोब जर लावले मी आणि ते मल्टीमीटरला कनेक्ट केले तर मला रीडिंग मिळेल. ओके, पण ते प्रोब काय केले मी, एक जर मी प्रोब हा माझा न्यूट्रलला लावला आणि दुसरा अर्थला लावला. ओके, वन प्रोब इज कनेक्टेड टू न्यूट्रल अँड वन प्रोब इज कनेक्टेड टू अर्थ. व्हॉट इज द व्होल्टेज, व्हॅल्यू ऑफ द व्होल्टेज आय एम गेटिंग? व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ द व्होल्टेज आय एम गेटिंग? एक अर्थमध्ये आणि एक न्यूट्रलमध्ये किती? 0. का बरं 0 मिळेल? कारण त्याच्यामध्ये पोटेन्शियल डिफरन्स नाहीच आहे, दोघंही एकाच पोटेन्शियलला आहे. ओके, जरी ते दोन वेगवेगळे असले तरी ते एकाच पोटेन्शियलला असल्यामुळे तुम्हाला साधारणतः तिथं 0 व्होल्ट मिळेल. पण 0 नाही मिळत तिथं. कारण काय आहे की आपली न्यूट्रल पण कुठेतरी हे असू शकतं, अर्थही प्रॉपर नाही आहे. त्याच्यामुळे तुम्हाला साधारणतः 5 व्होल्ट 10 व्होल्ट वगैरे असे काहीतरी रिडिंग मिळतात तिथं. इट इज से आयडियली इट शुड बी 0. आयडियली इट शुड बी 0 बट यू आर नॉट गेटिंग 0. आता हा पक्षी जो आहे ना, हा पक्षी जो बसलेला आहे हा कंडक्टर आहे आणि या कंडक्टरच्या या 2 पॉईंटच्या मध्ये पक्षी बसलेला आहे. आता या कंडक्टरचे जे 2 पॉईंट्स आहे, इथं पोटेन्शियल माझं 400 आहे आणि इथं पण किती असेल ते 319 किंवा 319.5. मग हा जो पोटेन्शियल डिफरन्स झाला ना, हा खूप कमी झाला. ओके, ते त्या पोटेन्शियल डिफरन्समध्ये करंट फोर्सच होणार नाही, त्यामुळे ती सर्किटच कंप्लीट होणार नाही.
ओके, हा पोटेन्शियल डिफरन्स नाहीच झाला आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे या पक्षीला शॉक लागत नाही किंवा जो बर्ड बसलेला असतो त्याला शॉक लागत. बट ॲक्सिडेंटली इथून जर तो दुसरा तार गेलेला आहे आणि त्या पक्षाने पंख जर ओपन केले आणि या दुसऱ्या तारला कनेक्ट झाला, सो दिस करंट विल फ्लो थ्रू दिस वन बिकॉज नाव इट इज 415 व्होल्ट. इथं आता व्होल्टेज आलं आणि या व्होल्टेजमुळे हा कंडक्टर आर फेजचा आहे आणि हा बी फेजचा आहे. तर या आर फेजमध्ये आणि बी फेजमध्ये जर पक्षांचा टच झाला, सो दॅट टाइम द bird will definitely die. Okay, so basically what happened to this, as this is very short distance and within this short distance your potential difference is very less, there is no potential difference, and if there is no potential difference your current does not flow. Potential difference जर नसेल तर करंट फ्लो होणार नाही. आपण एक्झाम्पल पण बघितलेले, एक पाण्याची बॉटल आहे, दुसरी पाण्याची बॉटल आहे, दोघांना आपण कनेक्ट केलं आणि दोघे एकाच सरफेसला ठेवलेले. ओके, आणि त्याच्यामध्ये पाण्याची लेवल सारखीच आहे, पाणी फ्लो होईल का एका बॉटलमधनं बीमध्ये? दोघांची पाण्याची लेवल जर सेम असेल तर पाणी फ्लो होईल का? नो. ओके, पण आता काय केलं मी की ए बॉटल इथं ठेवली आणि बी बॉटल इथं ठेवली आणि असं कनेक्ट केलं. नाउ द वॉटर विल फ्लो. यस. Why? Because there is a difference now. This is called as the potential. This is difference in the height or difference in the potential. ओके, सो तसंच काय होतं की इथं जो आहे ना माझा सिंगल कंडक्टरमध्ये मला ते पॅरामीटर्स खूप कमी मिळतं, पोटेन्शियल डिफरन्सची व्हॅल्यू निग्लिजिबल आहे, त्यामुळे करंटच फ्लो होणार नाही पक्षाच्या बॉडीमधनं किंवा बर्डमधनं. सो दिस इज गोइंग टू बी हॅपन. सो तिथं बर्ड वगैरे पण आपण हे केलेलं आहे, आपण काय बघितलं आता बर्ड गार्ड. सो बेसिकली दॅट वी आर गोइंग टू यूज टू प्रोटेक्ट आवर सिस्टीम. त्यानंतर लाईन कंडक्टर्स. सो लाईन कंडक्टर्स काय आहेत तर नॉर्मली फीडर्स म्हणजे काय, ज्याच्यावरनं टॅपिंग घेत नाही, ज्याच्यावरनं आपण कनेक्शन्स घेत नाहीत ते झाले फीडर्स. आता हे डिस्ट्रीब्युशन लाईन ज्या असतात ना, डिस्ट्रीब्युशन लाईनवरनं तुम्ही डायरेक्टली घेतलेले नसतात टॅपिंग्स. ओके, तो आपण नॉर्मली जे पोल्स असतात सेकंडरी डिस्ट्रीब्युशन लाईनमधनं आपण घेतो, पण प्रायमरी डिस्ट्रीब्युशन लाईनला आपण डायरेक्टली करत नाही, टॅपिंग करत नाही, त्याच्यावरनं सप्लाय घेत नाही. ओके, अर्थ वायर असतं. सो बेसिकली ॲट इच पोल, प्रत्येक पोलवर तुम्हाला एक कॉपरची वायर खाली येताना दिसेल किंवा GI वायर खाली येताना दिसेल, दॅट इज युअर अर्थ वायर. स्टे असेंब्ली. ओके, मग स्टे असेंब्ली असतं तुमचं, ज्याला आपण स्टे वायर गे वायर म्हणतो ना, तर त्याच्याकरता स्टे असेंब्ली. इट गिव्स अपोजिट टेन्शन टू द पोल सो दॅट द पोल रिमेन्स व्हर्टिकल ऑन क्रॉसिंग लाईन डेव्हिएशन्स अँड पोल टर्मिनल पोल्स. आता हे जे पोल्स आहे या पोल्सला त्याच्या व्हर्टिकल पोझिशनमध्ये फिक्स करण्याकरता आपल्याला दोन्ही साईडने त्याला कनेक्ट करावं लागेल, या साईडनी ॲज वेल ॲज या साईडनी. आणि ह्या ज्या असतात याला म्हणतात स्ट्रे वायर किंवा गे वायर. ओके, ह्या स्ट्रे वायर्स काय करतात की या स्ट्रे वायर या पोलला त्याच्या जागेवर फिक्स ठेवतात, दोन्ही साईडने आपण देतो. किंवा एखादा पोल असेल, आता या पोलला आहे ना या साईडला टेन्शन जास्त असेल तर आपण इथे हे करतो त्याला, दिस इज स्ट्रे वायर. आणि तिथं पण स्ट्रे इन्सुलेटर्स वगैरे यूज होतात टू इन्सुलेट द पोल फ्रॉम द ग्राउंड. देन GI क्लॅम्प्स टू सपोर्ट द स्ट्रे. इथं आपण परत GI क्लॅम्प्स यूज करतो. आता ही जी स्ट्रे आहे ना, या स्ट्रेला या पोलला कनेक्ट करण्याकरता GI क्लॅम्प्स यूज होतात. अँटी क्लिम्बिंग अरेंजमेंट. आता या पोलवर कोणी चढायला नाही पाहिजे म्हणून नॉर्मली काय केलेलं असतं की याला फेन्सिंग केलेलं असतं किंवा याच्यावर असा तार लावलेला असतो काटेरी. दॅट इज द अँटी क्लिम्बिंग अरेंजमेंट फॉर दिस वन. ओके, फॉर दिस अँटी क्लिम्बिंग अरेंजमेंट GI barred wire is to be placed around the pole at a height of 2.3 meters from the ground to safeguard against the climbing of an unauthorized person. ओके, आता हे पोल आहे, दिस इज रिस्की, कारण प्रत्येक पोलवर तुम्हाला काय दिसतं 440 व्होल्ट. ओके, त्याच्यानंतर असा चेहरा वगैरे आणि डेंजर लिहिलेलं दिसतं. ओके, सो बेसिकली व्हॉट हॅपन इफ द सम पर्सन्स विल गो ओव्हर हिअर अँड टचेस, डेफिनेटली ही विल एक्सपिरियन्स द सिव्हिअर शॉक अँड दॅट मे बी result into certain casualty also. So to avoid that, each pole is surrounded by some fencing. आणि फेन्सिंग जर प्रॉपर नसेल तर त्याच्यावर अशी तार लावलेली असते, काटेरी तार, जेणेकरून कोणी त्याच्यावर जाऊ शकत नाही. आणि ती तार लावलेली असते नॉर्मली 2.5 मीटरपर्यंत. ओके, म्हणजे 5.5 फुटापर्यंत आपण ती तार कनेक्ट करतो त्याला. देन अर्थिंग. प्रत्येक पोल, प्रत्येक 1 किलोमीटरला पोलला अर्थिंग करायला पाहिजे. सपोज देअर आर 10 पोल्स. ओके, माझ्या घरापर्यंत 10 पोल्स आलेले असतील तर सपोज दिस इज पोल नंबर 1, पोल नंबर 2 अँड दिस इज पोल नंबर 10, 1, 2. आणि या हा पोल आहे, हा पोल आहे, हा पोल आहे, आणि हे डिस्टन्स आहे 5 किलोमीटरचं. सो प्रत्येक 1 किलोमीटरवर तुम्हाला त्याला अर्थिंग करायची आहे. ओके, नॉर्मली काय असतात की या 5 किलोमीटरच्या डिस्टन्समध्ये 10 पोल आहेत, म्हणजे दुसऱ्या पोलला, प्रत्येक दुसऱ्या पोलला तुम्हाला अर्थला कनेक्ट करायचं आहे.
पोल नंबर 2, पोल नंबर 4 शुड बी कनेक्टेड टू द आयडियली ईच पोल शुड बी कनेक्टेड टू द अर्थ. ओके, आयडियली काय आहे की प्रत्येक पोल तुम्हाला अर्थला कनेक्ट करायचं आहे, पण काही याच्यामध्ये नाही पॉसिबल झालं प्रत्येक पोल, कारण कॉस्ट वाढतं. अर्थिंग जर मला कनेक्ट करायची असेल तर प्रत्येक याच्यामध्ये कॉस्ट वाढेल. सो इन दॅट केस प्रत्येक 1 किलोमीटर मागे मला अर्थिंग करायची आहे. द लाईन इज अर्थ अलॉंग द पोल फॉर सेफ्टी ऑफ लिकेज अँड लाईटनिंग. ओके, आणि त्याच्यासोबत ती ज्या लाईन्स फ्लो होत आहेत ना, त्या लाईन्स फ्लो होत आहे, तर ते तुमचं जे इन्सुलेटर्स असतील याच्यामध्ये, ते इन्सुलेटर पण तुम्हाला अर्थला प्रॉपरली कनेक्ट करायचे आहे फॉर सेफ्टी पर्पज. देन लाईटनिंग अरेस्टर प्रत्येक 3 किलोमीटर मागे. ओके, सो प्रत्येक 3 किलोमीटर मागे हे तुम्हाला लाईटनिंग अरेस्टर लावायचं आहे. सपोज माझी डिस्ट्रीब्युशन सिस्टीम असेल, तर डिस्ट्रीब्युशन सिस्टीममध्ये 3 किलोमीटरच्या डिस्टन्सवर मला लाईटनिंग अरेस्टर नेसेसरी आहे. सो लाईटनिंग अरेस्टर मे बी हॉर्न गॅप टाईप, ओके, बॉल गॅप टाईप्स वगैरे वेगवेगळे असतात. त्याच्यामध्ये काय असतं, 2 इन्सुलेटर्स असतात आणि त्याच्यामध्ये गॅप असतं. सो वेन द लाईटनिंग सर्ज विल ऑकर ॲट दॅट टाईम व्हॉट हॅपन, a very high potential will be created and that causes the breakdown of this insulation and through that my current will pass. So this is the principle of your lightning arrestor. ओके, मग त्याच्यानुसार त्याला नाव दिलेलं आहे, हॉर्न गॅप टाईप असेल, बॉल गॅप टाईप्स असेल, आणि इथं असतं इन्सुलेटर, हे जे येतं इन्सुलेटर, आणि हा पोल आहे. आणि ही जी साईड कनेक्ट केलेली असते, ही जे केलेली असते तुमच्या वायरला, जो कंडक्टर आहे, सो द कंडक्टर इज कनेक्टेड टू द अप्पर पार्ट अँड दिस वन इज द लोअर पार्ट विच इज इन्सुलेटेड बाय मीन्स ऑफ एअर. या दोघांमध्ये काय ॲक्ट होतं, एअर ॲज अ इन्सुलेटर. सो नॉर्मल कंडिशनमध्ये याच्यामधनं करंट फ्लो होत नाही, इट ॲक्ट ॲज अ ऑफ स्विच, क्लोज स्विच, म्हणजे स्विच ऑफच आहे. पण जेव्हा याच्यावर लाईटनिंग सर्ज होतो, लाईटनिंग डिस्चार्ज होईल, म्हणजे एखाद्या कंडक्टरवर डायरेक्ट लाईटनिंग डिस्चार्ज झाला किंवा इनडायरेक्ट लाईटनिंग डिस्चार्ज झाला. आपण आत्ताच बघितलं इनडायरेक्ट लाईटनिंग डिस्चार्ज म्हणजे काय, एखादा क्लाउड आला, हा क्लाउड पॉझिटिव्ह चार्ज आहे, त्याच्यामुळे काय होतील, या लाईटनिंगवर, या कंडक्टरवर निगेटिव्ह चार्ज ॲक्युमुलेट होतील त्या क्लाउडच्या खाली, आणि हा क्लाउड थोड्या वेळाने निघून गेला की निगेटिव्ह क्लाउडला जी बाइंडिंग होती, याला ज्यांनी बांधून ठेवलं होतं, ते चार्ज निघून गेल्यामुळे हे फ्री झाले, आणि ते फ्री झाल्याबरोबर सडनली रिमूव्ह होतील, आणि ते मग काय होतील की तुमचं व्होल्टेज खूप वाढून जातं त्या केसमध्ये. सो दे आर गोइंग टू बी प्रॉपरली द व्होल्टेज ॲट दिस वन. इथं मला पाहिजे 400 व्होल्ट, ते 400 व्होल्टच्या ऐवजी जातं 1100 व्होल्ट. मग 1100 व्होल्टला इन्सुलेशन ब्रेक होईल आणि त्याच्यामधनं करंट डायरेक्टली ग्राउंडला जाईल. सो दिस इज द लाईटनिंग डिस्चार्ज ओव्हर देअर. लाईटनिंग अरेस्टर तुम्हाला यूज करायचे, क्रॉस आर्म यूज करायचे. सो दीज आर द मटेरियल्स विच इज नॉर्मली यूज फॉर ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईन. ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईनला जे मटेरियल यूज होतं ते आपण एक ओव्हरलुक केलं आहे आता. सो इन द नेक्स्ट लेक्चर वी आर गोइंग टू डिस्कस द मटेरियल यूज फॉर युअर से युअर अंडरग्राउंड ट्रान्समिशन लाईन. पॉवर केबल जे असतात त्या कुठल्या कुठल्या टाईपच्या आणि कुठे यूज केल्या जातात, आणि कुठले फॅक्टर्स ते केबल्स यूज फॉर डिस्ट्रीब्युशन लाईन, फॅक्टर्स यूज फॉर ST and LT पॉवर केबल, अँड केबल टर्मिनल कशा केल्या जातात, दॅट वी आर गोइंग टू डिस्कस इन द नेक्स्ट सेशन.